पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ल्यांचा एक पर्याय आहे। नियोजनबद्ध पद्धतीने केलेले एअर स्ट्राईक उपयुक्त, व्यवहार्य आणि परिणामकारक ठरतील असं काही लष्करी अधिकाऱ्यांचं मत आहे। पुलवामामधील अनंतपुरा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे। पुलवामा जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून या 7 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। निवडणुका प्रचार बाजूला राहू द्या, प्रथम पाकिस्तानाला जशास तसे प्रत्युत्तर द्या। सर्जिकल स्ट्राईक आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला, आता पाकिस्तानला धडा शिकवायची हीच वेळ आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे। काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर तिहार जेलमधील कैद्यांची सुरक्षा वाढवली आहे। पुलवामा हल्ल्यानंतर तिहार जेलमध्ये कैद्यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली। पाकिस्ताननं सर्व दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणे तातडीने थांबवावे आणि दहशतवाद्यांना सुरक्षित आसरा देऊ नये अशी तंबी अमेरिकेने दिली। अमेरिकेने पुलवामा हल्ल्याचा निषेध करतानाच हा कडक संदेशही दिला आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे। भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध 24 फेब्रुवारीपासून 2 T20 आणि 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे। कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी। जागा देणे घेणे, प्लॉट खरेदी विक्री, फ्लॅट, दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल। 2 BHK, 1 BHK, 3 BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत। 7/12 उतारा काढणे, जागेवर नाव नोंदणी करणे, वारस नोंद करणे, विभागणी करणे, मोजणी करणे, मृत्यूपत्र तयार करणे, सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे, रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील। शॉप ॲक्ट लायसन्स काढून देणे, मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील। संपर्क अंजली मालाणी 8805 31 49 91 आणि 9960 83 37 67। पत्ता विजयराज टॉवर, शिंदे चौक, राज फर्निचरच्या मागे, नवी पेठ, सोलापूर। CRPFने पुलवामा हल्ल्याबाबत ट्विट डागत म्हटले आहे की आम्ही विसरणार नाही, आम्ही क्षमा करणार नाही। पुलवामा हल्ल्यातील आमच्या शहीदांना आम्ही अभिवादन करतो आणि सदैव त्यांच्या कुटुंबियासोबत राहू। या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यात येईल। सोलापूर शहरात सामूहिकपणे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। सायंकाळी MIM पक्षाच्या वतीने 7 रस्ता येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच जैश-ए-मोहम्मद संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी उपस्थित MIMच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या। येत आहे लोकसभा निवडणूक 2019। आपण मतदार असाल तर मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे। जरी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असले तरी मतदान यादीतील आपल्या नावाची खात्री करायला विसरू नका। मतदार यादीतील नाव व इतर तपशील पडताळणीसाठी 1950 वर संपर्क करा किंवा EPIC स्पेस EPIC नंबर हा SMS 1950 वर पाठवा। ऑनलाईन सेवेसाठी www.nvsp.in ला भेट द्या किंवा मतदार सुविधा केंद्रास भेट द्या। जर आपल्या नावाची नोंद एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्यास कृपया नमुना 7 भरून इतर ठिकाणाहून आपले नाव अवश्य काढावे। मतदार यादीतील आपल्या तपशीलमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्ती करण्यासाठी नमुना 8 भरून अर्ज करा। विधानसभा मतदारसंघात आपला पत्ता बदलला असल्यास नमुना 8A भरावा किंवा इतर विधानसभा मतदारसंघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नमुना 6 भरून अर्ज करावा। मतदार बनण्यासाठी दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेले नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत। ऑनलाईन www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट देऊन नमुना 6 भरावा। ऑफलाईन CEO किंवा DEOच्या संकेतस्थळावरून नमुना 6 डाउनलोड करावा। आपला तपशील भरून अर्ज मतदार नोंदणी अधिकारी ERO किंवा बूथ लेवल अधिकारी BLO यांच्याकडे जमा करावा। नमुना 6 सोबत जोडायची कागदपत्रे: पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र, वयाचा दाखला 18 ते 21 वर्षे वयोगटासाठी व रहिवासी दाखला या कागदपत्रांची प्रत आपण https://citizenservices.eic.nic.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवू शकता।